आंबेडकरांची विचारधारा ही महाराष्ट्राची ओळख आहे। आदरणीय पवार साहेब आणि दादा यांच्या प्रगतिशील विचारांचा वारसा सांभाळत मी उर्वरित आयुष्य सतत काम करत राहीन। माझ्या लग्नापूर्वीपासूनच मला सामाजिक कार्याचा वारसा जरी लाभला असला तरी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आदरणीय पवार साहेबांची सून म्हणून आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मी गेल्या 40 वर्षात पवार परिवाराची काळजी घेतलेली आहे। आता बारामतीसह राज्याच्या जनतेची सुद्धा काळजी घेण्याची शक्ती मला मिळावी अशी ईश्वराकडे प्रार्थना करते। या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे न करण्याचा निर्णय घेतलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचं मी मनापासून आभार मानते। त्यामध्ये आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, उद्धवजी ठाकरे साहेब, रामदासजी आठवले साहेब, जानकर साहेब, त्यांचे मी सर्वांचेच विशेष आभार मानते। आपले सर्व हितसंबंध बाजूला सारून या दुःखाच्या क्षणी आपण सर्वांनीच पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्वांचीच मनापासून आभारी आहे। माझ्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रेमाने उपस्थित असलेल्या तमाम बारामतीकरांचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच महायुतीतल्या आणि तसेच भाजपच्या, शिवसेनेच्या तसेच मित्रपक्षांच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सुद्धा मी मनापासून हृदयापासून आभार मानते। ही लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या मताचा मी आदर करते। मला खात्री आहे जरी ही निवडणूक झाली तरी तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहाल। तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास कधीही फोल ठरू देणार नाही। बारामती माझ्यासाठी केवळ एक मतदारसंघ नाही, म्हणजेच बारामती दादांचं स्वप्न आहे। बारामती म्हणजे आपला विश्वास आहे। बारामती म्हणजे माझ्या आयुष्याची ओळख आहे आणि बारामतीचा विकास हाच यापुढे माझा ध्यास आहे। दादा गेले पण त्यांनी जे पेरलं ते या मातीत खोल रुजलेलं आहे। त्या बीजातून उगवणारं विकासाचं झाड आपण सर्वांनी मिळून जगवायचं आहे, वाढवायचं आहे। बारामतीच्या आणि राज्याच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेन। आता ही निवडणूक खरी तर माझी नसून ही निवडणूक बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांचं दादांवर किती प्रेम आहे हे मी जास्त सांगायला नको। त्यामुळे ही सगळी निवडणूक बारामतीकरांनी आपल्या हातात घेतलेली आहे। त्यामुळे बारामतीकर नक्कीच त्या निवडणुकीमध्ये काय करायचं त्यांनी ठरवलेलं आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही मला जशी दादांना साथ देत आलेला आहात त्यापेक्षाही मला काकांभर जास्त साथ द्याल अशी अपेक्षा बाळगते। आपण सर्वजण इथं आवर्जून आलात मला साथ देण्यासाठी, मला आशीर्वाद देण्यासाठी, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते। धन्यवाद। धन्यवाद आदरणीय वहिनी। खरे तर आज दादा नसताना ही निवडणूक होणार आहे, पण ती घोषणा संबंध महाराष्ट्रभर कायम कायम दुमदुमत राहणार आहे। एक घोषणा देऊया, त्यानंतर आभार व्यक्त होतील आणि आणखी काही समाजांचा आपण उल्लेख करणार आहे ज्यांचं सोनार समाज संघ बारामती, बारामती तालुका वारकरी सेवा संघ, वीरशैव ककैया समाज, डॉक्टर कलाम युथ फाउंडेशन महाराष्ट्र आणि कलाकारांनी सुद्धा महाराष्ट्र बँड कलाकार उत्तर संस्था यांनी सुद्धा या ठिकाणी आपला पाठिंबा दर्शवला आहे। आपण सगळेजण मिळून घोषणा देऊया, ज्या घोषणेने अखंड महाराष्ट्र कायम दुमदुमला। आता त्या नाण्याची दुसरी बाजू आदरणीय वहिनी समर्थपणे पेलण्यासाठी सज्ज झालेले आहेत। आपल्या सगळ्यांचं नेतृत्व, आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन आणि येणाऱ्या काळामध्ये संबंध बारामती जिल्हा आणि महाराष्ट्र गाजवण्यासाठी सज्ज होत आहेत। एकच वादा। आता वहिनी आणि दादा ही घोषणा असणार आहे।